नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलंय की मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलाच न गेलेला प्रस्ताव मंजूर झाल्याचा भास निर्माण करून शासन आदेश म्हणजेच जीआर काढण्यात आलाय। त्यांनी कृषी मंत्री असताना हा प्रकार वारंवार केला असून त्याचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा दावा केला जात आहे। कुंभार यांनी केलेल्या आरोपानुसार बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला निर्मित सोलार लाईट ट्रॅप संदर्भातील टेंडर प्रक्रियेत अनियमितता झाली आहे। या टेंडर प्रक्रियेसंदर्भात धनंजय मुंडे आणि तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळेच त्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली का असा सवाल देखील कुंभार यांनी उपस्थित केला आहे। विजय कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय की यापूर्वीही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याचा बनाव करण्यात आला आहे। त्यांनी या संदर्भात आणखी एक उदाहरण देत सांगितलंय की 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत आपत्कालीन रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून 15 मार्च 2024 रोजी लगेच त्यासंबंधी शासन आदेश काढण्यात आला। मात्र प्रत्यक्षात हा प्रस्ताव मंजूर झालाच नव्हता। कुंभार यांनी आपल्या पोस्टमध्ये असंही नमूद केलंय की मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय मोठ्या प्रमाणावर टेंडर काढण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही। प्रशासकीय अधिकारी जेव्हा मंत्रिमंडळाने मंजूर न केलेल्या प्रस्तावांसाठी शासन आदेश काढतात तेव्हा त्यांनी पारदर्शकतेचे सर्व नियम धाब्यावर बसवलेले असतात। तसेच मंत्री मात्र दोष अंगाशी आला की अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होतात असा थेट आरोप त्यांनी केलाय। राज्यात भ्रष्टाचाराविरोधात तक्रार कुणाकडे करायची आणि त्याचा उपयोग काय असा सवाल देखील कुंभार यांनी उपस्थित केलाय। जे लोक तक्रारी ऐकायला हवे तेच त्या प्रकरणात सहभागी असतात। करोडो रुपयांची माया जमा करण्यासाठी असे गैरव्यवहार केले जातात। त्यामुळेच तर मंत्री चार्टर फ्लाईटने परदेश दौरे करू शकतात असा खोचक टोला त्यांनी लगावलाय। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।